बघा इंडायरेक्ट तर बघा चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण या ठिकाणी पाहिलं होतं ह्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. कारण का तर आपण काय पडताळून पाहिलं होतं ऍट दिस टाइम ही इथं आहे त्याच्यामुळे चूक आहे. रमेश सेड टू इथं आहे परत ते इथं डायरेक्ट स्पीच मध्ये सेड टू आहे आणि इनडायरेक्ट मध्ये सुद्धा सेड टू आहे म्हणून हे वाक्य सुद्धा चुकीचं होतं. रमेश सेड टू उमेश इथं सुद्धा काय झालेलं आहे सेड टू आलेलं आहे आणि ऍट दिसच्या ऐवजी मी तुम्हाला आताच काही सांगितले होते दिसच्या ऐवजी तिथे काय येणार आहे दॅट हे येणार आहे म्हणून त्याचं पर्याय क्रमांक 1 हे जे आहे उत्तर आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमाइंड करतोय की ठोकताळे जे आहेत ठोकताळे जे आहेत तर ते ठोकताळे हे अतिशय काय आहेत तर गरजेचे आहेत लक्षात ठेवणं. लिस्ट पुन्हा एकदा मी 4-5 गोष्टी तुम्हाला रिमाइंड करून देतोय. मी हे पहिल्या तासापासून सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं पण तरी सुद्धा आता हे 1-2 मिनिट जर ह्या रिमाइंड साठी जर आपले गेले तर हरकत नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे आपली विशेष तयारी होणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा व्होकॅब्युलरी पुन्हा एकदा व्होकॅब्युलरी इज व्हेरी इम्पॉर्टंट खूप महत्वाचे आहे. व्होकॅब्युलरी जेवढी तुमची असेल तेवढं तुम्हाला तो प्रश्न जो आहे तो सुटायला काय होणार आहे तर म्हणजे सुटायला ते मदत होणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला लवकर कळणार आहे. पर्यायी तुमचा जो वेळ आहे तो वेळ राहणार नाही आणि वेळ जर तुमचा गेला नाही तर तुम्हाला अवघड प्रश्नांवरती चर्चा करायला खूप अवघड प्रश्नांवरती एक मनात तुम्हाला रिमाइंड करायला ते खूप सोपं जाणार आहे. या 8-10 गोष्टी जर आपण तुम्ही केल्या इंग्रजीच्या पेपरमध्ये तर खूप सोपे पेपर हे जातात. तुम्हाला फ्रेजेस काही महत्वाचे आहे. ह्या फ्रेजेस मध्ये तुम्ही अतिशय छोट्या छोट्या फ्रेजेस हे घ्यायच्या नाहीयेत. इन फ्रंट ऑफ, टू लुक आफ्टर, टू लुक ऍट ह्या अशा छोट्या छोट्या फ्रेजेस घ्यायच्या नाही. काही 50 फ्रेजेसचा सराव करणं गरजेचं आहे. पॅराग्राफ आणि आन्सर पॅराग्राफ आणि आन्सर हे सुद्धा एक साधारणपणे 50 जर पॅराग्राफचा जर तुम्ही सराव केला तर हे आपल्याला आणखीन सोपं होते. वर्ब पास्ट टेन्स थर्ड फॉर्म सिंग्युलर प्लुरल वर्ब पास्ट टेन्स आणि थर्ड फॉर्म आणि सिंग्युलर प्लुरल बेसिक कन्सेप्ट दीज आर द बेसिक कन्सेप्ट इन इंग्लिश. आणि जर तुम्ही ह्या बेसिक कन्सेप्ट जर तुम्ही जास्त लक्ष देऊन जर रिमाइंड केल्या तर मात्र तुम्हाला हा पेपर हे 25 प्रश्न सोडवणं खूप खूप सोपं जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आणखी परत मॉडेल ऑक्झिलरीज मॉडेल ह्या सुद्धा महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये सगळे टू बीची रूप आली त्याच्यानंतर कॅन मस्ट पॉसिबल ॲबिलिटी ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. हॅव टू हॅज टू अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. मग हे जर आपण जर जास्त सरावानुसार जर आपण हे केल्या या गोष्टी तर आपल्याला हा पेपर अतिशय सोपा जातो. आता परत पुढच्या 16व्या प्रश्नाकडे आपण बोलूया. आता 16वा प्रश्न काय म्हणतोय आपल्याला नोट रिटन बाय मदर टू हर सन. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये गाभा लक्षात घेण्यासाठी तरी काय सांगितलेलं टू कम्प्लीट द नोट रिटन बाय मदर. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बर्चनुसार वाचता आलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्याचं कॉम्प्रिहेन्शन होणं सोपं जातं. कॉम्प्रिहेन्शन
कॉम्प्रिहेन्शन म्हणजे ह्याचं आकलन होतं. आपल्याला आकलन करण्यासाठी ही व्हॉकॅब्युलरी पुन्हा एकदा अतिशय महत्वाची आहे. व्हॉकॅब्युलरी जर तुमची असेल तर तुम्हाला त्या पॅराग्राफचं त्या प्रश्नाचं उत्तर सापडायला लवकर मदत होणार आहे. म्हणजे आता बघा काय केलं, टू कम्प्लीट द नोट रिटन बाय हे रिटर्न जे आहे ते थर्ड फॉर्म आहे. म्हणजे हे अशी आपल्याला जंत्री लिस्टिंग जे आहे ते आपण लिस्टिंग कधी करायचं आहे, हे वाचन करत असतानाच लिस्टिंग करायचं आहे. म्हणजे या 2 पानं तुम्ही व्हॉकॅब्युलरीला सोडलेली असतील, 2 पानं प्रिव्हियसला, 2 पानं वर्ब पास्ट टेन्स आणि थर्ड फॉर्म सिंग्युलर प्लुरलला 2 पानं, ऑर मॉडल ऑफ प्लुरलला 2 पानं, असं जर तुम्ही त्याचं म्हणजे एक साध्य बनवलं तर वहीमध्ये, तर ही वही तुम्हाला 10वी पर्यंत सुद्धा उपयोगाला येऊ शकते. तर बघा क्लिअर म्हणतात, आय हॅड टू गो टू हॉस्पिटल टू माय डॉटर चेकअप ब्रेकफास्ट ऑन द टेबल, डोंट फॉरगेट टू टेक युअर मदर. म्हणजे आईने त्याला सांगितलेले, दादा मंदार दादा तू काय कर बरं का, तुझा ब्रेकफास्ट जो आहे तो कुठं ठेवलेला आहे, ऑन द टेबल. सो पाहिजे डोंट फॉरगेट टू टेक युअर टिफिन, तुझा डबा घ्यायला सुद्धा विसरू नकोस. आणि आय हॅड टू गो टू हॉस्पिटल फॉर माय डॉट चेकअप. मग आता तो काय म्हणतोय बघा, आता तो तिथं म्हणत आहे तर मदन तिथं म्हणते काय म्हणते, तुम्हाला इथं अल्टरनेटिव्ह काय करायचं आहे, अल्टरनेटिव्ह वापरायचं आहे. मग अल्टरनेटिव्ह वापरायचं आहे, काय करायचं आहे तुम्हाला, करेक्ट अल्टरनेटिव्ह पाहिजे त्याच्यामध्ये. बघा फास्ट म्हणजे आता काय, आय हॅड टू गो टू हॉस्पिटल फॉर माय फास्ट चेकअप. मला काय जोरात चेकअप करायची का उपाशी चेकअप करायची काय ते कळत नाही, म्हणून हा पर्याय होऊ शकत नाही. आयडी चेकअप सुद्धा इथं होऊ शकणार नाही. एक्सरे चेकअप गेल्यानंतर ठरवतील ना डॉक्टर काय करायचं ते. आय हॅड टू गो टू हॉस्पिटल फॉर माय एक्सरे चेकअप. एक्सरे हा काय चेकअप करून होत नसतोय, तर म्हणजेच इथं काय नंतर असणार आहे, रेग्युलर चेकअप. मला नियमित चेकअप करायचे आहे. टाइमली पेक्षा हा शब्द तिथं जास्त परफेक्ट असणार आहे, म्हणून तिथं रेग्युलर हा शब्द हे पर्याय उत्तर बरोबर आहे. आता त्याच्यानंतर 17वा प्रश्न आहे. तो 17वा प्रश्न काय म्हणतोय तर ते आपण या ठिकाणी पाहूया. मग आता मोना, ओम, मोना इज सेइंग टू ओम, मोना सेड ओम टुमारो यू आर गोइंग टू लातूर ऍट आवर अंकल्स हाऊस. ओम सेड, ओम काय म्हणतोय, हु इज कमिंग विथ मी. मोना डॉट इज कमिंग विथ यू, यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन. आता बघा, जर तुम्हाला या ठिकाणी अलोन शब्दाचा अर्थ माहित असला, यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन. युरिवर म्हणजे प्रत्येक जण, अंकल, काका, नोबडी, कुणी नाही, आणि पुन्हा युरिबडी म्हणजे प्रत्येक जण. मग आता बघा, अर्थ एव्हरीबडी आणि एव्हरीवन काय विशेषाचा फरक नाही. यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन, तुला एकट्याला प्रवास करायचा आहे. अलोन म्हणजे एकटा, अलोन एकटा. मग आता जर तुला एकट्याला प्रवेश करायचा आहे तर तुझ्या बरोबर कोण येणार आहे, कुणीच येणार नाही. म्हणून तुझे उत्तर काय असणार आहे, Mona is saying, Mona said, nobody is coming with you. You have to travel. तुझ्या बरोबर कुणीही येणार नाही. तुला काय करावं लागणार आहे, एकट्याला काय करावं लागणार आहे, प्रवास करावा लागणार आहे. म्हणून हे उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 3 आहे. चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग स्लोगन्स. बघा आता फॉलोइंग स्लोगन्स, आता हे स्लोगन आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता स्लोगन काय म्हणतोय, हे डोनेट ब्लड डॉट लाईव्स. आता काय होणार आहे, रिड्यूस लाईव्ह, रिस्क लाईव्ह, डिपार्ट लाईव्ह का सेव्ह लाईव्ह. तुम्ही ब्लड काय करा, दान करा, आणि दान करून तुम्ही काय करा, सेव्ह करा. काय सेव्ह करा, तर तुमचे जीवन जे आहे ते तुम्ही सेव्ह करा, असं या ठिकाणी म्हणजे ह्याचा अर्थ शब्दशः जर आपण सांगायला गेलं तर ह्याचा अर्थ आहे तुम्ही जीवन काय करा, वाचवा. म्हणून इथं सेव्ह लाईव्ह असं येणार आहे.
सॉरी हा एस जो आहे तो स्मॉल आहे. तर बघा मग आता ह्या 8व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अशा प्रकारे मांडता येऊ शकते किंवा लिहिता येऊ शकते. तर बघा आता पुढे 19वा प्रश्न आहे, रीड द ऍडव्हर्टाइजमेंट अँड चूज टू करेक्ट ऑप्शन्स फॉर गिवन क्वेश्चन्स. आता बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, रीड द ऍडव्हर्टाइजमेंट. आता पुन्हा एकदा कॉम्प्रिहेन्शन इथं महत्वाचं आहे. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन तुम्हाला झालं पाहिजे तेव्हा करायचं, आणि आकलन होण्यासाठी परत व्हेरी व्होकॅब्युलरी is very much important, most important. Vocabulary is most important. म्हणून आता बघा पेन्सिल पाउचेस, गोल्डन टच, मॅन्युफॅक्चरर्स ऑफ पेन्सिल पाउचेस, किड्स बॅग्स, वॉटर बॅग्स, लेडीज हँडबॅग्स, स्कूल कॉलेज अँड लॅपटॉप बॅग. शॉप नंबर 8, धारावी स्टेशन रोड, सायन, मुंबई 40016. फोन नंबर 9594321122. मग अशा प्रकारे गोल्डन टच आर मॅन्युफॅक्चर्स ऑफ. आता गोल्डन टच कशाचे मॅन्युफॅक्चर्स आहे, लॅपटॉप काय ते मॅन्युफॅक्चर्स करतात का, तिथं लॅपटॉप शब्द जरी आलाय तरी तिथं काय सांगितलंय, लॅपटॉप बॅग्स म्हटलंय, म्हणून त्याचं उत्तर हे निश्चित नाही. आता काय परत म्हटलंय, कम्प्युटर्स. आता बघा कम्प्युटर शब्द आलाय का, कुठं आलाय का, तिथं पेन्सिल पाउचेस, किड्स बॅग, वॉटर बॅग्स, लेडीज हँडबॅग, स्कूल कॉलेजेस अँड लॅपटॉप बॅग. कॉम्प्युटर म्हणजे काय लॅपटॉप आहे का, किंवा लॅपटॉप म्हणजे काय कम्प्युटर, लॅपटॉप बॅग म्हणजे काय कम्प्युटर आहे का, हे सुद्धा उत्तर त्याचं नाही. मग आता तुझं काय, स्कूल कॉलेज अँड लॅपटॉप बॅग, लॅपटॉप बॅग स्कूल कॉलेज बॅग्स, म्हणजे हे त्याचं दोन्ही पण उत्तर असणार आहे. चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. तरी काय म्हटलेलं आहे, तुम्ही 2 करेक्ट ऑप्शन्स जे आहे ते तुम्ही काय करा तर सांगा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून त्याचं उत्तर जे आहे तर ते लॅपटॉप बॅग असं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाइन फ्रेजेस, लाईफ इज फुल ऑफ गुड्स अँड बॅड फॉर्च्यून. आता बघा मग आता त्याच्यामध्ये लाईफ इज गुड ऑफ, choose the correct alternative for underlying phrases. Life is full of goods, good and bad fortune. मग आता गुड अँड बॅड फॉर्च्युन्स म्हणजे काय आहे, मग भविष्यातले समजा काय चढ उतार काय आहेत, डेंजर्स आहेत, रिस्की सिच्युएशन आहेत, हाय लो म्हटलेले त्यांनी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाइन फ्रेजेस म्हणजे आता गुड अँड बॅड फॉर्च्युन्स, मग काय जीवन जे आहे त्याचं चढ उतारांनी भरलेले, अप अँड डाऊन्सने काय केलेलं आहे, भरलेलं आहे. तर तुम्हाला हे गुड अँड बॅड फॉर्च्युन्स त्याचा जो अर्थ आहे तो अप अँड डाऊन्स असं जर माहिती असेल तर तुम्ही हे प्रश्न जो आहे अशा प्रकारचा प्रश्न सोडू शकता. पुन्हा एकदा मला वाटतं बेसिक गोष्टी सांगणं गरजेचं आहे, तर आहे निश्चित आहे. फ्रेजेस सुद्धा तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं, फ्रेजेस साधारणपणे 50-100 फ्रेजेस आपण कलेक्ट करणं गरजेचं आहे, आणि त्या कलेक्ट करून हे जे फ्रेज कलेक्शन जे आहे तर ते कलेक्शन आपण हे रिमाइंड करणं गरजेचं आहे. नुसतं कलेक्ट करून बघा आपल्याकडे भरपूर आपण गोष्टी करत असतो, परंतु त्याचं आपण कलेक्शन करत असतो, पण त्या गोष्टी कलेक्शन करण्यापेक्षा आपण ग्राफ करत नाही. ग्रास करणं गरजेचं आहे. जर आपण त्या ग्रास केलं तर मात्र निश्चितपणे आपल्याला ह्या कलेक्शनचा उपयोग हा निश्चित होऊ शकतो, आणि चांगल्या पद्धतीने आपण ह्या फ्रेजेस ज्या आहेत तर ह्या फ्रेजेसवर आधारित जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स ह्या फ्रेजेसवर आधारित असलेले क्वेश्चन्स आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. त्याच्यानंतर आता जर 21वा जो प्रश्न आहे तो 21वा प्रश्न काय म्हणतोय तर बघा, राईट द प्रॉपर रिलेटेड वर्ड्स. प्रॉपर रिलेटेड वर्ड्स काय म्हणतायत बघा, सी, ड्रिंक, स्पीक, ईट. म्हणजे आता हे प्रॉपर रिलेटेड वर्ड तुम्हाला काय पाहिजे, प्रॉपर रिलेटेड वर्ड्स पाहिजे, म्हणजे नक्की तुम्हाला संबंधित असलेला शब्द काय. आता बघा डोळ्यांनी आपण बोलू शकतो थोडंफार, परंतु जास्तीत जास्त कशाने बोलतो, तोंडाने बोलतो.
त्याच्यानंतर ईट जे आहे, ईट सुद्धा कशाशी संबंधित आहे, माउसशी संबंधित आहे. ड्रिंक हे सुद्धा माउसशी संबंधित आहे आणि सिंग सुद्धा माउसशी संबंधित आहे. म्हणून हे उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस आपण फोकस करतो, समजा छोटे छोटे प्रश्न बघा, ज्यावेळेस आपण त्या प्रश्नामधल्या सगळ्या शब्दांचे अर्थ वी कॅन नो ऑल द मिनिंग्स इन द अल्टरनेटिव्ह. जर आपल्याला पर्यायांमधले जर सगळे अर्थ माहित असतील तर आपल्याला तो प्रश्न सोडवणं सोपं जातं. म्हणून पुन्हा एकदा व्होकॅब्युलरी कलेक्शन जे आहे ते मस्ट आहे आणि हे जर व्होकॅब्युलरी कलेक्शन जे आहे ते आपण काय करणं गरजेचं आहे, रिमाइंड करणं गरजेचं आहे. नुसतं कलेक्शन करून आपल्याला उपयोग नाहीये, ते रिमाइंड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता आपण 22व्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, तर 22वा प्रश्न जो आहे तो आपल्याला काय सांगतोय बघा, चूज द अपोजिट ऑफ द वर्ड अगली. अगली या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला त्यांनी सांगितलंय, सांगा. मग आता आपल्याला चारही पर्यायांचा अर्थ माहिती असला पाहिजे. डल, हॅपी, सॅड, त्याच्यानंतर ब्युटिफुल. मग आता हॅपी आनंदी आहे, हॅपी फेसेस, सॅड फेसेस म्हणजे आनंदी दुःखी चेहरे आपल्याला माहित आहे, आपण ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, डल म्हणजे कसं आहे, विरस आहे. आणि ब्युटिफुल जे आहे तर ब्युटिफुल म्हणजे काय आहे, सुंदर आहे. आणि आगली या शब्दाचा अर्थ जर आपण शब्दशः घेतला तर तिथं कुरूप असा शब्द आहे. म्हणून हे ह्याच्या कॉन्ट्रास्ट आहे किंवा हे ह्याच्या अपोजिट आहे. म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. फाइंड आउट द ऑड मॅन आउट फ्रॉम द ऑप्शन्स. ऑड मॅन आपल्याला काय करायचंय, शोधायचा आहे. मग आता ऑड मॅन कसा शोधायचा आहे, ऑड मॅन आउट. मग आता काय बघा, ग्रीन दॅट इज कलर, ऑरेंज इज कलर, पर्पल इज कलर आणि कलर इज डिफरंट फ्रॉम दी थ्री अल्टरनेटिव्ह. म्हणून कलर जे आहे ते वेगळे आहे. कलर या शब्दाचा शब्दशः रंग आहे. हे तिन्ही पण रंग आहेत, परंतु चौथ्या ऑप्शन्स मध्ये रंग दिलेला नाही. छोटे छोटे पर्याय जे आहेत ते आपण शोधणं गरजेचं आहे किंवा छोटे छोटे जे ऑप्शन्स असतील ते आपल्याला लक्षात असले पाहिजे आणि ते आपण जर सोडवत गेलो तर आपल्याला निश्चितपणे तर असे प्रश्न सोडवणं सोपं जाणार. बरोबर. आता 24 क्वेश्चन 24. If the long hand is on 2 and the short hand is on 11, then the time is. मग आता बघा, शॉर्ट हँड इज ऑन 11, लॉंग हँड इज ऑन 2. मग आता काय असणार आहे तर स्थिती, तर आपण रफ मध्ये जर आपण एखाद्या काढून बघितलं तर आपल्याला तो प्रश्न लक्षात येणार आहे किंवा गडबडीत आपला प्रश्न चुकता कामा नये. म्हणून तर लॉंग हँड, शॉर्ट हँड इज ऑन 2, शॉर्ट हँड इज ऑन 2 आणि लॉंग हँड इज ऑन 2, लॉंग हँड इज ऑन 2 आणि शॉर्ट हँड इज ऑन 11. शॉर्ट हँड जे आहे ते 11 वरती आहे. हा, आता शॉर्ट हँड 11 वरती आहे आणि लॉंग हँड इज ऑन 2. मग आता काय होणार आहे तर देन द टाइम इज, टाइम म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत. मग आता काय म्हणलं, 10 to 11. 10 to 11 म्हणल्यानंतर काय असणार आहे, 10 to 11 म्हणजे 11 वाजण्यासाठी 10 मिनिटं कमी आहेत. म्हणजे 10 वाजून 50 मिनिटांचा टाइम इथे झालेला आहे या पर्यायामध्ये. हे 40 मिनिटचा विषय नाही, हा पर्याय पूर्ण चुकीचा आहे. तो काय टाइम दाखवत नाही, तो वेळ दाखवतोय. वेळ दाखवता म्हणजे काय करतोय तर 40 मिनिटाचा कालावधी तो आपल्याला दाखवत आहे. त्याच्यानंतर 5 past 2 म्हणजे 2 वाजल्यानंतर 2 वाजून 5 मिनिटे झालेली आहेत. 5 past 2, 2 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. आणि इथं हा जो पर्याय काय म्हणतोय तो 10 minutes past 11, 10 minutes past 11 म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं या पर्यायामध्ये झालेली आहेत. म्हणून तिथं ऍक्च्युअल जो बरोबर पर्याय आहे तो 3 नंबरचा पर्याय आहे आणि निश्चित बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे आहेत
तर प्रश्न आपल्याला सोडवता येतात आणि हे प्रश्न सोडवून आपण चांगल्या प्रकारे स्कोर जो आहे तो आपण करू शकतो. तर आता बघा अशा प्रकारे 25वा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपण सोडवणार आहोत. तर 25व्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे तर ते आपण पाहूयात. तर बघा आता यानंतर आपण एक मिशन आरंभचे प्रश्न सुद्धा आपण थोडीशी रिवाइज करणार आहोत. तर या दोन्ही दशकांमध्ये आपल्याला चांगल्यापैकी काही प्रश्न रिवाइज करायचे आहेत. काही प्रश्न माझ्याकडे आहेत ते सुद्धा आपण रिवाइज करणार आहोत. तर बघा प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे तर fill in the blanks, choosing the correct name of the game. तिथं काय सांगितलेलं आहे तर इन युरोपियन कंट्रीज डॉट डॉट इज द मोस्ट पॉप्युलर गेम. आता युरोपियन कंट्रीज मध्ये कोणता पॉप्युलर गेम आहे तर मग आता त्याच्यातून चुकीचे पर्याय काय करायचे आपल्याला शोधायचे आहे. बघा क्रिकेट हा आपल्याकडे फेमस आहे. त्याच्यानंतर युरोपियन कंट्रीज फुटबॉल हा फेमस आहे. म्हणजे हे बॉक्सिंग ही काही वेगळ्या देशांमध्ये फेमस आहे. हे आपल्याला कंट्रीज आणि फेमस गेम्स हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. बघा कंट्रीज आणि फेमस गेम्स हे जर आपल्याला काही कंट्रीजचे गेम्स इतर देशाचं नाव आणि गेम्स असं जर आपण ह्याची एक जंत्री केली ह्याची एक लिस्ट जर केली तर हे आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये हे करणं आपल्याला सोपं जातं. म्हणजे एक साधारणपणे जास्त नाही परंतु एक 20 आपल्याला हे गेम्स जर आपण तयार करून ठेवले तर हे 20 गेम्स जे आहेत ते चांगल्या प्रकारे आपल्याला लक्षात राहू शकतात आणि लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला अशा प्रश्नांची उत्तर एक चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतात. तर पाहता त्याच्यानंतर आपण एक मिशन आरंभची जी प्रश्नपत्रिका आहे किंवा ह्याच पेजेस वरती आपण काही प्रश्न घेऊयात. बघा आता त्या ठिकाणी तर आता एक प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला देतोय. तर बघा आता फिल इन द ब्लँक्स विथ ऍप्रोप्रिएट प्रोनाउन. त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न काय दिलेला आहे तर माय मदर इज अ गुड कुक. माय मदर इज गुड कुक. त्याच्यानंतर डॉट डॉट मेक्स डेलिशियस डिशेस. डॉट डॉट makes daily CS and DCS. आता इथं त्यांनी पर्याय जे आहेत ते काय दिलेले आहेत बघा. ही सी इट दे. ही सी इट दे. ही सी इट दे. मग आता ऍक्च्युली मदर आता हे काय लिहिली. मग आता इथं आपल्याला लक्षात येत आहे की मग आता इथं पर्याय काय येणार आहे सी असा पर्याय येणार आहे. ज्यावेळेस आपण सोप्या प्रश्नांचा जर सराव करायला गेलो तर मग आपल्याला हे काही अवघड प्रश्न जे आहेत ते सोपे जाणार आहेत. तर मग आता बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काळांक एक टेन्सेस जे आहे तर त्या टेन्सेसचं सुद्धा तुम्हाला थोडं येणार आहे. ज्या पद्धतीने आपण मागील तासाला ऍक्टिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस या आयडियाज आपण बोलल्या होत्या. त्याच्यानंतर आता थोड्याशा काही आयडिया इनडायरेक्ट डायरेक्ट टू इनडायरेक्ट त्या कथनामध्ये काय काय महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण आता पाहिल्या होत्या. डायरेक्ट टू इनडायरेक्ट मध्ये मागील तासाला पण सुद्धा काही पाहिजे होत्या. तर आता आपण तुम्हाला कृत्या देत आहोत टेन्सेसच्या कृत्या देत आहोत. टेन्सेस इज द मोर इम्पॉर्टंट फॅक्टर. मोर इम्पॉर्टंट
इन लँग्वेज. हा काळ जर तुमच्या लक्षात राहिला किंवा काळावर आधारित जर प्रश्न आले तर तुम्हाला काही ठोकताळे माहिती असले पाहिजेत आणि ते ठोकताळे जर माहिती असतील तर तुम्हाला काळावर आधारित प्रश्न हे सहजासहजी सुटू शकतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचा सराव करू शकता. यानंतर आपण काही उदाहरणं सुद्धा घेणार आहोत. तर पाहूया. पहिल्यांदा सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस या तीनही एक 10-15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला ह्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या सांगणार आहे. बघा आता सिंपल प्रेझेंट. प्रेझेंट त्याच्यानंतर सिंपल प्रेझेंट नंतर प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट continuous, simple present, present continuous, present perfect, present perfect, present perfect, आणि नंतर present perfect continuous, present perfect continuous. मग आता बघा सिंपल प्रेझेंट ची वाक्य रचना असते किंवा कशी असते ती वाक्य रचना तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस V1 प्लस सब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V1 प्लस S ऑब्लिक ES. म्हणजे हे किती असते जर करता तृतीय पुरुषी एक वचनी असेल तर ही जर असेल तर क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो. प्लेस गोज असं ते आहे का नाही. जर करता ही सीट असेल तरच अन्यथा नाही. समजा आय असेल तर इथे काय असणार आहे आय गो एवढंच असणार आहे. म्हणजे तिथे काही करताना प्रत्यय लागत नाही. आणि त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस जे आहे तर त्या प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये काय आहे तर एम इज आर प्लस वर्ब, एम इज आर प्लस वर्ब, I am going plus ing plus I am playing, I am going. अशा गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये काय असणार आहेत म्हणजे ह्या दोन जे काळ आहेत ते आपल्या व्यवस्थित लक्षामध्ये राहणार आहेत. बघा आता त्याच्यानंतर हॅव हॅड आणि वर्बचं थर्ड फॉर्म ह्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस हॅव हॅज हॅव आणि त्याच्यामध्ये थर्ड फॉर्म किंवा बी असं म्हटलं तरी चालू शकतं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी काळ लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला आहेत. हॅज हॅव प्लस बी, हॅज हॅव प्लस बी, बी त्याच्यानंतर वर्ब प्लस ing प्लस वर्ब प्लस ing म्हणजे ही हॅज बीन गोईंग असं आपल्याला ही हॅज बीन गोईंग असं एक आपल्याला वाक्य तयार करता येईल. म्हणजे हे वाक्य कशातलं असणार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मधलं हे वाक्य असणार आहे. म्हणजे हे जर स्ट्रक्चर हा जर साचा तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचा काळाच्या संदर्भातला कोणताही प्रश्न चुकणार नाही. एवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. वी हॅव टू रिमाइंड ओनली these four structures, four formulae: subject plus verb plus es, and is are plus verb plus ing, subject plus has have plus third form has have plus be plus verb plus ing. म्हणजे एवढं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे झालं सिंपल प्रेझेंटच्या संदर्भात. मग आता सिंपल प्रेझेंटच्या संदर्भात आपण लक्षात घेतलं मग सिंपल पास्टच्या संदर्भात काय लक्षात घेतले. मग आता सिंपल पास्ट मग आता काय आहे सिंपल पास्ट मध्ये तर बघा तर आपण पाहूया सिंपल पास्ट टेन्स.
मग आता सिम्पल पास्ट मध्ये काय काय आहे बघा. सिम्पल पास्ट आपण नुसतं सिम्पल पास्ट टेन्स मध्ये गरजेचं आहे. सिम्पल पास्ट त्यानंतर सिम्पल पास्ट मध्ये बघा आय प्लस वर्ब फिट त्यानंतर सिम्पल पास्ट नंतर पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट पास्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हे आहे ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे सब्जेक्ट प्लस व्ही सब्जेक्ट हा आहे फॉर्म्युला काय आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा जो आहे तो हा दिस इज द सिंपल फॉर्म्युला ऑफ इंग्लिश लँग्वेज. मग आता ह्याच्यामध्ये काय मराठीमध्ये बघा कसं आहे क्रियापद जे आहे मी शाळेत गेल्यावर खेळलो. शाळेत गेल्यावर किंवा प्रार्थना म्हटली काही आपल्याला म्हटली बघा इथं काय झालंय तर हे म्हटली हे क्रियापद जे आहे ते लास्टला आलंय. परंतु इंग्रजीमध्ये कसं आहे ते क्रियापद इंग्रजीमध्ये सब्जेक्ट आला मी आय सेड प्रेयर्स आफ्टर स्कूल इन द स्कूल म्हणजे सब्जेक्ट पहिल्यांदा येणार आहे आणि सब्जेक्ट आला की लगेच वर्ब येणार आहे आणि वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट जे आहे ते येणार आहे. मग आता बघा त्या ठिकाणी आपण अजून वॉज प्लस वर्ब आहे वॉज सब्जेक्ट आहे वॉज वेअर प्लस वर्ब आणि हे आपल्याला या ठिकाणी येऊ शकते किंवा आपण घेऊ शकतोय हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म हे कशात आहे हॅड प्लस व्ही हे जे आहे ते पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळामध्ये हॅड आणि व्ही आय हॅड डन दॅट वर्क आय हॅड डन दॅट वर्क म्हणजे आपल्याला पास्ट परफेक्ट मध्ये ही हॅड प्लस व्ही अशी वाक्यरचना आपल्याला त्याच्यामध्ये घेता येईल. मग आता हॅड बीन प्लस वर्ब आहे हे कशात आहे हॅड बीन प्लस वर्ब अधिक आणि इथं सब्जेक्ट असणार आहे सब्जेक्ट मस्ट आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट जे आहे ते आपण विसरायचं नाही तर मी ते सगळीकडे सब्जेक्ट असणार नाही म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे एस व्ही ओ हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये आपण घेत आहे. म्हणजे आता ह्या दोन ठिकाणी आपण हे पास्ट टेन्सचं पाहिलं त्याच्यानंतर प्रेझेंट टेन्सचं पण पाहिलं प्रेझेंट टेन्सचं सुद्धा आपण हे ह्या दोन्ही पाहिलं तर आता फ्युचर मागे घेऊया तर फ्युचर मागे घेऊन आपण काही प्रश्नांचा सराव त्याच्यामध्ये घेऊया तर ते काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत तर ते तुमच्याकडे नाही तर ते प्रश्न जे आहेत तर आपण ह्याच्यामध्ये ही मागची जी पूर्वपरीक्षा आपली थोडीशी झाली होती
तर त्या मिशन आरंभच्या प्रश्नोत्तरीतील हे काही प्रश्न आहेत, तर त्याचा आपण या ठिकाणी सराव करणार आहोत. तर बघा, तर हे मिशन आरंभची प्रश्नपत्रिका आहे. थोडस स्वरूप जे आहे ते ह्या प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते थोडं सोपं आहे, परंतु तरी सुद्धा आपण सोप्या प्रश्नांचा सराव करून पुढे जाणार आहोत. बघा, करेक्ट ऑप्शन दॅट इज नॉट रिलेटेड विथ झाडाशी संदर्भात नाही. कोणते रूट्स आहेत, ब्रँचेस आहेत, स्टेम्स आहेत आणि लीफचं जे आहे ते स्पेलिंग हे या ठिकाणी चुकवलेलं आहे, म्हणून लीफ असं आपल्याला लिहिता येऊ शकते. बघा, आपण जी मगाशी लिस्ट केली होती त्या लिस्ट मध्ये दॅट इज मोर इम्पॉर्टंट ऑल्सो प्रिफिक्स अँड सफिक्स इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट देअर. हा, मग आता ह्या प्रिफिक्सची यादी आपल्याकडे पाहिजे. साधारणपणे 50 प्रिफिक्स आणि 50 सफिक्स जर आपण लिहून ठेवले तर मग आता आपल्याला हे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते सोपे जाणार आहे. बघा, आता ज्यूसली, स्लोली, रॅपिडली, म्हणजे हे तिन्ही जे आहेत त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला विदाउट सफिक्स त्याला वर्ड कसला पाहिजे, तर विदाउट सफिक्स पाहिजे. म्हणून हॅपी जो वर्ड असं नाहीये की हॅपी असं नाहीये, म्हणून हे त्याचं उत्तर आहे. म्हणून प्रीफिक्स, बघा, प्री म्हणजे पूर्व, ह्याला आपण मराठीमध्ये पूर्व प्रत्यय असं म्हणतो किंवा म्हणू शकतो. प्री म्हणजे पूर्वी, आधीची, प्री, आणि सफिक्स म्हणजे अंत प्रत्यय, असं आपण त्याला अंत्य प्रत्यय असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे हे लिस्ट आपल्याकडे साधारण 50ची आणि ही लिस्ट जर आपल्याकडे 50ची असेल तर मग आपण अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तर ते सोडवू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपण अशा प्रश्नांमध्ये करू शकतो. सिलेक्ट करेक्ट होमोफोन टू फिल इन द ब्लँक्स. हर क्वेश्चन इज ... मग आता बघा, होमोफोन्स हे सुद्धा होमोफोन्स 50 एक साधारणपणे जर होमोफोन्सचा जर आपण सराव जर केला तर मग आपल्याला सारख्या उच्चाराचे हे शब्द असतात, परंतु स्पेलिंग मध्ये मात्र फरक असतो. सिलेक्ट करेक्ट होमोफोन टू फिल द ब्लँक. द क्वेश्चन इज राईट. म्हणजे आता जर राईट हे वेगळं राईट आहे, राईट आहे, त्याच्यानंतर हा जो आहे अधिकार किंवा काय आपण त्याला म्हणतो, तर राईट म्हणजे बरोबर किंवा करेक्ट. समजा तिथं जर त्यांनी सांगितलं असतं 2 पर्याय नोंदवायला, जर तिने सांगितलं असतं तर मग राईट सुद्धा आपल्याला बरोबर म्हणावं लागला असता आणि करेक्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी बरोबर म्हणावा लागला असता. म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 असणार आहे. त्याच्यानंतर आता पुढे जर गेलो आपण तर बघा, आपण ह्याच्यामध्ये चूज द 2 करेक्ट मीनिंग ऑफ गिव्हन फ्रेजेस फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. ब्रेक द आईस. बघा, आपण फ्रेजेस त्या ठिकाणी घेतले होते आणि फ्रेजेस साठी आपल्याला ब्रेक द आईस शब्दशः जर आपण अर्थ घेतला तर बर्फ तोडणे असं म्हणू शकतो आपण त्याला, परंतु टू बी सरप्राईज, आश्चर्यचकित झाला, मेक फील मोर कम्फर्टेबल, खूप आरामदायी त्याला त्या ठिकाणी. टू टर्न बॅक, पुन्हा माघारी फिरणे, किंवा असा आपण शब्दशः घेऊ शकतो. ब्रेक द आईस म्हणजे भाषणाला किंवा संवादाला सुरुवात करणे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. आणि हे टू स्टार्ट कन्व्हर्सेशन असं आपण त्याला म्हणू शकतो. आय विल ग्रास्प आयरन फास्ट हू अँड हू आय एम टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. 2 अल्टरनेटिव्ह जे आहेत तर ते काय म्हणतोय, आय विल ग्रास, याच ठिकाणी आपलं उत्तर कन्फर्म होते. आय विल ग्रास, मी ग्रास खातो, टायगर ग्रास खात नाही, लिओपार्ड ग्रास खात नाही, हरिण ग्रास खाते, हॉर्स थोडाफार ग्रास खाते. म्हणून आयरन फास्ट, म्हणून डिअर आणि हॉर्स हे जे आहेत त्याचे काय असणार आहेत तर उत्तर असणार आहेत. म्हणजे आता लेटेस्ट ही प्रश्नपत्रिका जी आहे ती आता जे झालेलं आहे तर त्याच्यामध्ये ही प्रश्नपत्रिका आहे आणि आपण त्याच्या आधारे काय करू शकतो तर चांगल्या पद्धतीने त्याची उत्तर जी आहेत ती आपण लिहू शकतो. फाइंड आउट 2 मिल्क प्रोडक्ट फ्रॉम द ग्रीड. म्हणजे आता आपल्याला हे ग्रीड त्या ठिकाणी दिलेलं आहे, ग्रीड मधून त्याला मिल्क प्रोडक्ट काय करायचे आहे
तर शोधायचे आहेत किंवा GHMILK बटर PUTR बटर या ठिकाणी आपल्याला दिसतंय हे बटर तिथं आहे. बरं लस्सी कुठं दिसतंय का बघा मग आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी टू मिल्क प्रोडक्ट घी आपलं उत्तर झालेलं आहे. बटर आणि घी आपल्याला मिल्क त्या ठिकाणी दिसत नाही. आता काय काय मुलांचं जंबल आज पण होऊ शकतं. बटर मिल्क पासून बनते बटर पासून लस्सी पण बनते मग लस्सी पण कुठेतरी आपल्याला मार्क केलेली दिसते परंतु आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. यू हॅव टू फोकस. पुन्हा एकदा तोच नियम जो आहे तोच रूल मी या ठिकाणी पुन्हा एकदा रिपीट करत आहे. वी हॅव टू नॉलेज फ्री वी हॅव टू पे अटेन्शन. आपल्याला लक्ष दिलं तर आपल्याला काय होणार आहे कळणार आहे. तसं आपल्याला कळणार आहे. फॉलोइंग मगाशी आपण बघा त्या ठिकाणी जाऊन आलो टच करून आलेले यस प्लस व्ही प्लस ओ सब्जेक्ट plus verb. This is the formula of English language and English sentence. Object. हे याच पद्धतीवर वाक्य आधारलेलं असतं. किती पण मोठं वाक्य असू द्या किंवा किती पण इंडिया इज माय कंट्री. इंडिया इज माय कंट्री. इंडिया बघा इंडिया सब्जेक्ट आहे इज वर्ब आहे आणि माय कंट्री ऑब्जेक्ट आहे. माझा देश किंवा कंट्री ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे प्रत्येक वाक्य दिस इज ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय झालेलं असते ते व्यक्त होत असते किंवा ते सांगत असते. फॉलोइंग द सेंटेन्स इज रॉंग करेक्ट इट अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आय यस्टरडे सी अ बटरफ्लाय. मग आता काय आय तर पहिल्यांदा आय अ बटरफ्लाय ही वाक्य रचना कधीच नसते. आय नंतर बटरफ्लाय येऊ शकत नाही. बटरफ्लायच्या आधी ए येऊ शकेल परंतु आय नंतर बटरफ्लाय येऊ शकत नाही. आय सॉ अ यस्टरडे बटरफ्लाय. आय सॉ अ यस्टरडे होऊ शकणार नाही. बटरफ्लायच्या आधीच त्याला ए द्यावं लागेल. यस्टरडेच्या आधी ए देऊन जमणार नाही म्हणून हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. मग आता हे छोटे गेस्टिमेट मी मागितलं सांगितलं होतं गेस्टिमेट अंदाजे ठोकता त्याला पण खूप महत्व आहे. अंदाजे ठोकताना जर आपल्या लक्षात असला हे काय सांगितलेलं आहे हे कुठंतरी नोट डाऊन करणं गरजेचं आहे. आय सॉ अ यस्टरडे बटरफ्लाय हे असं कधी होणार नाही. आय सॉ अ बटरफ्लाय यस्टरडे हे वाक्य जास्ती बरोबर आहे किंवा जास्ती बरोबर आहे पण चौथा पर्याय सुद्धा वाचणं गरजेचं आहे. आय यस्टरडे अ बटरफ्लाय सॉ हे झालं मराठीतलं सारखं वाक्य. क्रियापदाच्या शेवटी वाक्याच्या शेवटी जर क्रियापद आलं तर हे वाक्य मराठीतलं झाले म्हणून हे सुद्धा वाक्य कुठलं आहे. आय सॉ अ बटरफ्लाय यस्टरडे असं आपल्याला त्या ठिकाणी ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हणता येऊ शकते किंवा बोलता येऊ शकते. तर अशा प्रकारे हे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचा सराव आपण जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं आपण सोप्या प्रश्नांवरती जास्त चुका करतो. त्यानंतर आपलं जे मागाशी आपण लिस्ट बनवलेली होती तर लिस्ट परत एकदा रिमाइंड करणं गरजेचं आहे का. तर बघा त्या लिस्ट रिमाइंड न करता आपण त्याच्यामध्ये डिग्री जी आहे ती ऍड करणं गरजेचं आहे. डिग्री जी आहे त्याच्यामध्ये डिग्रीमध्ये काय काय आहे तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. पॉझिटिव्ह comparative आणि superlative. These are three types of degree. Superlatives. आता त्याच्यामध्ये there are exceptions are also important. There are exceptions. They are also more important. सगळ्यात नियम तुम्ही माहित असणं. You have to know the rule. तुम्हाला नियम माहित असला पाहिजे. नियम माहित असताना तुम्हाला एक्सेप्शन्स माहित असणं हे अगदी गरजेचं आहे. मग आता त्याच्यामध्ये काय गुड जे आहे तिथे गुड गुडर नाही होत. तिथं गुड बेटर गुड बेटर बेस्ट आणि परत these are all exceptions. हे सगळे अपवाद आहेत. वेल जे आहे
त्या वेलची इंग्लिश जी आहे ती सुद्धा बेटर बेस्ट आहे. बेटर बेस्ट बेटर बेस्ट वेल बेटर बेस्ट. बॅड त्याच्यानंतर वर्स बॅड वर्स वर्स्ट वर्स्ट असं आणखी भरपूर अपवाद आहेत. आता बघा वर्ड पास्ट टेन्स मधले आपण मी तुम्हाला 2-3 लक्षात आले तर ते पण सांगून टाकतो. कट पुट शट कट त्याचं जे काय पास्ट टेन्स हा जो आहे पास्ट टेन्स आहे आणि थर्ड फॉर्म सुद्धा कट आहे. त्यानंतर पुटचं पण पुट 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 म्हणजे हे एक्सेप्शन्स आहे. पुन्हा एकदा मी ह्याला अंडरलाईन करतोय तर हे डिग्री मधले एक्सेप्शन्स आहेत आणि हे वर्ब पास्ट टेन्स मधले एक्सेप्शन्स आहेत. तुम्ही जर ह्या एक्सेप्शन्स वर जास्त जर भर दिला किंवा लक्ष ठेवलं तर तुमचे मार्क हे राहणार नाही. मग आता टू फॉर्म्स ऑफ डिग्री फॉर द ऍडजेक्टिव्ह बॅड बघा. मग आता बॅड बॅडर होणार नाही, बॅडेस्ट होणार नाही. टू फॉर्म्स म्हणजे हा जो फॉर्म आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी कधी. व्हॉट इज द कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ द बॅड असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हा थोडासा सोपा प्रश्न झाला परंतु व्हॉट इज द सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ द बॅड मग त्याचं उत्तर तुम्हाला वर्स लिहावं लागेल कारण एसटी आहे. सुपरलेटिव्ह मध्ये एसटी असणार आहे आणि जर तुम्ही कंपॅरेटिव्ह जर घेतलं तर एसटी येणार आहे. म्हणजे हे सुद्धा प्रश्न जे आहेत ते काठिण्य पातळीचे प्रश्न हे असे रिमाइंड करणं गरजेचं आहे आणि प्रकर्षाने ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तरच आपल्याला ह्या पेपरमध्ये या 25 प्रश्नांमध्ये कव्हर करता येऊ शकतं. किंवा असा पण प्रश्न चूज द पॉझिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ड्स असं पण बोलू शकतो किंवा चूज द पॉझिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ड. मग त्यावेळेस आपल्याला उत्तर काय लिहावं लागणार आहे बॅड लिहावं लागणार आहे. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. 10वा प्रश्न काय म्हणतो तर बघा चूज द करेक्ट मॉडल ऑफ ऑक्झिलरी अँड fill in the blank. Rohan is doing well. He ... win the gold medal one day. Gold medal one day. Might तो कदाचित एखाद्या वेळेस त्यांनी जिंकलं पाहिजे असं नाही. तो डुईंग वेल चांगलं करतोय परंतु जिंकावं असं नाही. माइट कदाचित तो जिंकल. परहॅप्स ही माइट विन द गोल्ड मेडल म्हणजे माइट. पुन्हा एकदा आपल्या त्या लिस्टिंग मध्ये डिग्री झालं वर्ड पास्ट टेन्स झालं आणि त्याच्यामध्ये आपण काय घेणं गरजेचं आहे तर मॉडल ऑक्झिलरी विथ मिनिंग. जर आपण हे चांगल्या पद्धतीने मॉडल ऑक्झिलरी विथ मिनिंग जर घेतलं तर आपला ह्याचा सुद्धा मार्क जाणार नाही. मॉडल ऑक्झिलरी विथ मिनिंग जर आपण घेतलं तर. म्हणून 10वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने सोडू शकतो. त्याच्यानंतर जो 11वा प्रश्न आहे तर बघा आता काय आहे 11वा प्रश्न काय म्हणतोय तर identify the tenses given tense of given sentence. Identify tense in given sentence. आता मग काय म्हणतो he has been working in the factory since 2001. तो फॅक्टरीत काम करतोय कधीपासून. वर्किंग म्हणल्यानंतर क्रिया कशी आहे चालू आहे. he has been future he has हे सुद्धा कशातलं मधलं आहे हे जे टूबीचं रूप आहे. हॅज प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी. मग आता आपण मगाशी तुम्हाला 2 गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. कोणत्या 2 गोष्टी लिहून दिलेल्या आहेत प्रेझेंट टेन्स मधील वाक्याची रचना पास्ट टेन्स मधील वाक्याची रचना तुम्हाला लिहून दिलेली आहे. फक्त फ्युचर टेन्स मधली जी वाक्याची रचना आहे तो स्ट्रक्चर जो आहे तो तुम्ही शोधायचा आहे. फ्युचर टेन्स मध्ये वाक्य कशी असतात किंवा कशी बनवली जातात हे तुम्ही शोधत आहे. मग आता इथे काय होणार आहे क्रिया कशी आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स. क्रिया पूर्ण झाली असेल तर ही हॅज बीन फ्युचर परफेक्ट टेन्स
माझा या 4 पर्यायापैकी कुठला पर्याय आपल्याला या ठिकाणी टिक मार्क करता येऊ शकतो? ही हॅज बीन वर्किंग इन द फॅक्टरी सिन्स 2001. मग ह्याचं जे उत्तर आहे तर वर्किंग म्हणल्यानंतर क्रिया कशी आहे? चालू आहे. म्हणून त्याचं उत्तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे त्याचं उत्तर असणार आहे. तर अशा ठोकताळ्यांमधून एस्टिमेट आपल्याला हे फोकस करणं गरजेचं आहे. आणि आज इथं प्रेझेंट कंटिन्युअस म्हटल्यानंतर क्वेश्चन वाक्याची रचना असणार आहे आय एम गोईंग. आपण हे सुद्धा पाहिलं होतं. आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ जो आहे त्याची सुद्धा वाक्याची रचना तुम्ही सर्च आउट करायची आहे आणि सर्च आउट करून आपल्या त्या लिस्टिंग मध्ये ऍड करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. ही हॅज बीन वर्किंग इन द फॅक्टरी सिन्स 2010 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग आता त्याच्यानंतर 12वा जो प्रश्न आहे काय म्हणतोय 12वा प्रश्न? तर बघा आता आपण पाहूयात 12वा प्रश्न. Choose the correct conjunction and complete the sentence. काय आहे त्याच्यामध्ये? We eat ... we may live. We eat for we may live. We eat so that we may live. We eat before we may live. We eat unless we may live. म्हणजे ह्या ठिकाणी कुठलं जे कंजक्शन आहे तर ते सूट होत आहे. तर आपल्याला लक्षात येईल वी इट सो दॅट वी मे लाईव्ह. म्हणून आपण काय घेतोय तर आपण खातोय आणि म्हणून तर आपण काय करतोय तर जिवंत राहतोय. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे ते एक्सपिरियन्स बेस्ड आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लक्षात येतील, सोडवता येतील आणि आपल्याला ह्या अशा प्रकारे प्रश्नांची जी तयारी आहे तर ती तयारी चांगल्या पद्धतीने करता येईल. आता त्याच्यामध्ये आपण काही सोपे प्रश्न आणखीन काही सोप्या प्रश्नांचा सराव करूयात बघा. तर इथं प्रश्न बघा मी म्हणतोय आता. तर द कॅट इज ॲज सॉफ्ट ॲज the cat is as soft as. मग आता त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत कॉटन केक बनाना क्रीम. कॉटन केक बनाना क्रीम. मग आता ह्याच्यामध्ये काय उत्तर असणार आहे त्याचं? कॅट इज ॲज सॉफ्ट ॲज. कॉटन सारखी कॅट कशी आहे? मऊ आहे. इथं काय केक आपल्याला घ्यायचं नाही, क्रीम घ्यायचं नाही किंवा बनाना घ्यायचं नाहीये. मग अशा कॉटन जे आहे ते सर्वात मऊ आहे. त्याच्यामुळं कॉटन आणि कॅट हे असं आपल्याला जोडी या ठिकाणी लावता येईल. मग आता फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. बघा त्याच्यामध्ये नोवेल्स, शॉर्ट स्टोरी, कन्सर्ट आणि पोएट्री. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा आता हा एक प्रश्न आपण पाहूयात. ऑड मॅन आपल्याला शोधायचा आहे. ऑड मॅन तर नोवेल, शॉर्ट स्टोरीज, कन्सर्ट आणि पोएट्री. मग आता त्याच्यामध्ये ऑड मॅन जो आहे तो नोवेल्स, शॉर्ट स्टोरीज, पोएट्री आणि कन्सर्ट हा जो आहे तो पर्याय ऑड होऊ शकतो किंवा आपल्याला सांगता येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला find out the word which is not related to above extract. बघा पोएम, पोएट, पोएटेस, ऑथर. तर असे भरपूर प्रश्न आहेत ज्यावेळेस आपण तर असे भरपूर प्रश्नांचा जर सराव केला आपण तर
आपल्याला चांगल्या पद्धतीने असे प्रश्न जे आहेत ते सोडवता येऊ शकतात आणि आपला पेपर कव्हर करता येऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपण त्याचे उत्तर जे आहेत ते देऊ शकतो. तर होमवर्क साठी आपल्याला मी सांगितलेलं आहे की फ्युचर टेन्स मधलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस अशा पद्धतीने आपण तयारी करायची आहे आणि या पद्धतीने उद्याच्या 28 तारखेच्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. माझं लेक्चर या ठिकाणी मी संपवत आहे. धन्यवाद. खूप छान शिकवलं सर. खूप मस्त तास घेतला. खूप छान शिकवलं सर. खूप छान शिकवलं सर. सर आज खूप मस्त तास घेतला तुम्ही. खूप छान शिकवलं. गुरव सर खूप मस्त तास घेतला तुम्ही आज. खूप छान शिकवलं.